घाण सांडपाणी नागरिकांच्या घरात आल्यावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। नगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले संतप्त नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे। सांडपाण्याचे नियोजन न झाल्यास नगरपालिकेविरुद्ध आंदोलन करणार असल्याचे निवेदनातून त्यांनी नमूद केले। गेल्या 5 वर्षापासून शेगाव येथील काँग्रेस नगरमधील रहिवाशांना घाण पाण्याच्या नाल्यांना आउटलेट नसल्यामुळे त्या नाल्यातील पाणी स्थानिक रहिवाशांच्या घरात जात आहे। त्या घाणीच्या पाण्यापासून होत असलेल्या त्रासामुळे काँग्रेस नगर येथील रहिवाशांच्या आरोग्याला सुद्धा धोका निर्माण झालेला आहे। काल पुन्हा पाऊस पडल्यामुळे तेथील नाल्यातील पाणी स्थानिक रहिवाशांच्या घरात घुसले असता दिनांक 11/6/2024 रोजी शेगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आणि 15 दिवसाच्या आत जर का काँग्रेस नगर येथील नाल्यांचे बांधकाम करून त्यांना उतार न काढून दिल्यास आणि रहिवाशांच्या समस्यांचे समाधान न झाल्यास आंदोलन करू असे युवा कार्यकर्ते आशिष सावळे यांनी नगरपालिकेला इशारा दिला आणि निवेदन देताना स्थानिक रहिवाशी व आकाश भालेराव, श्याम दुतोंडे, शे जफर, अर्जुन बाबुळकर, उमेश भालेराव, ऋषी चंदनशिव, शे सोहिल, कविता दुतोंडे, अलका चंदनशिव, मंगला तायडे, जोराबाई सविता सकळकळे, केसरबाई आणि युवा कार्यकर्ते आशिष सावळे उपस्थित होते। बुलढाणा शेगाव। मी लवजी शक्ती सेना युवा जिल्हा अध्यक्ष आशिष सावळे। काँग्रेस नगरमध्ये गेल्या 5 वर्षापासून येथील रहिवासी जे सांडपाण्यापासून होत असलेल्या त्रासाबद्दल सहन करत आहे। आज रोजी त्या सांडपाण्याच्या संदर्भात नगरपालिकेला निवेदन दिले। याआधीही निवेदन दिले, तोंडी लेखी, आणि आतापर्यंत त्या निवेदनावर कुठलीही कारवाई झालेली नाही आहे। आज त्या संदर्भात आम्ही निवेदन नगरपालिकेला शिव मॅडमला दिले व पाहणी करण्याची तिथली परिस्थिती पाहणी करण्याची विनंती केली। गेल्या 15 दिवसात जर त्या निवेदनावर कुठलीही ॲक्शन घेण्यात आली नाही तर काँग्रेस नगरमधले सर्व रहिवासी मिळून आम्ही सर्वजण आमरण उपोषणाला करू असा इशारा या ठिकाणी मी नगरपालिकेला देत आहे।